नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज माझं पार्सल आलं आहे, ते मी आता ओपन करते. त्याच्यात काय आहे मला आठवण नाही होती, मी काय मागवलं आहे काय नाही. आता बघूया आपण खोलून. तर चला आता आपण पार्सल ओपन करूया. खूप दिवसापासून मी ब्लॉग टाकत नाही, कारण मला जमत नव्हतं आणि तेच रोजचे सकाळी उठायचं, ब्रश करायचं, तेच बघून तुम्ही पण बोर झाले असाल. त्यामुळे म्हटलं काही बनवत नाही आता. तर मला सुचत नाही आता नेमकं मी ब्लॉग कसले बनवू, काय बनवू. जर तुम्हाला काही आयडिया असेल काही गेम खेळायचा कसला, तर तुम्ही मला सांगा की नक्कीच कसं बनवेल काहीतरी नवीन. कारण रोज पण तेच बघून तुम्ही ब्लॉग तशी बेबी उठला असं असतं, त्यामुळे आमचं ब्लॉग बनवायचं जमत नाही. तशी बेबी काय रू तोंडात ध्रू ना. झोपणार का? ते मम्मीनी ड्युटी लाग गई झोपायला आलं. तशीला 2 तास झोपायला लागता आणि तो फक्त अर्धा तास झोपतो. तर मम्मी सोबत गप्पा मारा ना. म्हणून मी ब्लॉग बनवत नाही. आई झोप झाली म्हणे. क्या नाम है आपका सर? स्माइल तो करो सर. बाय 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 गाइस. मस्त आहे ना. ड्रेस नाही आहे, गणपती डेकोरेशन साठी आहे ते. लवकर मागवलेले आम्ही. ऑनलाईन वस्तू लवकर येतेच नाही एका ना. टाइमला कॅन्सल होतात, एका टाइमला लेट. मस्त आहे मोठे, पण एवढा 2 येणार काही होणार नाही. अजून बाकी ऑर्डर डेकोरेशन नाही, छोटसच करणं आहे. गाईज आम्ही डेकोरेशन करणार. तुम्ही बघा, आम्ही तुम्हाला दाखवू. हा पण फोन चांगला राहिला तर याच्यामध्ये काय ह्याच्यात काय आहे? अजून मागांना पडतील त्या मी विश लिस्ट मध्ये सेव्ह करते त्या. मस्त आहे ते. वाव देखो दे. मस्त 4 आहेत. छान आहे छान आहे. 4 मस्त आहे यार. ठेवा आता लगेच, कारण कशू जर जो काम येणार तर ना सगळं तोडी टाकेल. आता 12 दिवसानंतर दिसत ऐकवल ना. माडाने लांबवाला ते राहते का ते जशी तोरण 2च दिन म्हणा वाटतं मला. इतकं कमी आहे, इतका कमी नाही येते ते, तसं बरोबर येते. एक्स्ट्रा दोर येते. हा काय ताशू कसं तोंड लपवून घेतलं. गंपी गंपी म्हणत होता ना तू. गंपी गणपती बाप्पा मोरया. काय गणपती बाप्पा काय बेटा? मग का बोललीन त्याने बघा एवढा इथे गोदाड्या पडलाय आणि तू डोक्यात झोपलाय. तशी उतरायचं नाही का बेटा तुला? हा मम्माला फोडू दे, तुला नाही फोडतायत. असं असतं आमचं, म्हणून आम्ही ब्लॉग बनवत नाही आणि माझे रील्स पण येत नाही आता एवढे.
आणि खूप परेशान करतात ध्रुव आणि तशू आम्हाला. काय करावं. काय झालं. कसं गणपती बाप्पा बोल बोल. गणपती बाप्पा बोल. तोंड लपवू नको नाही. लपवू नको नाही. लाईट आली ये पेपुरे ये पेपुरे. क्युटी पाय म्हणजे क्युटी. असं असतं आमचं रोज असंच चालू असतं. तशू आणि ध्रुव आम्हाला एक सुद्धा क्लिप्स आणि ते काही व्यवस्थित घेऊ देत नाही. मी काल सुद्धा ब्लॉग स्टार्ट केला होता सकाळी. तशू उठेपर्यंत मस्त ब्लॉग घेतला आणि तशू उठला त्याच्यानंतर ब्लॉग घ्यायचं डायरेक्ट म्हणजे जमलं नाही कारण तो लगेच मोबाईल मागतो. परवा पण मी चाळीसगाव गेली होती शूटला. त्याचं पण मला ब्लॉग करायचा होता पण तेव्हा माझ्याकडे मोबाईल नव्हता कारण मी आता माझ्या भावाच्या मोबाईलमध्ये शूट करते. माझा मोबाईल खराब झाला आहे तर त्यामुळे त्या दिवसाचं तर राहिला जे. तर त्या ज्या क्लिप आहे मी सकाळी घेतलेल्या छोट्या छोट्या तर त्यासुद्धा मी या ब्लॉगमध्ये टाकेल. तुम्ही बघ जा कारण मी ब्लॉग रोज स्टार्ट करते पण तो पूर्णच होत नाही आहे. असं असतं आमचं म्हणून आम्ही ब्लॉग बनवत नाही. मला आई बी बनवू देस नाही. अशामुळे आमचा ब्लॉग बनत नाही. बघा काय खेळताय. या खेळायच्या वस्तू आहे का बरं. टिकली पावडर टिकली पावडर. बाप्पा कसं लावलं. अच्छा बाई ध्रुव तशू तर देखा. बापरे इकडे बघ इकडे. तशू तर देखा अजून काय मस्त पावडर. याच्या लाव ना बेटा. कोणी आणलं होतं भाऊ हा डबा. पप्पाने आणलं होतं ना हॉस्पिटल मध्ये होता तो तेव्हा. बांगडी दे. ध्रुव इकडे बघ. जेवण झालं का. जेवण झालं का. विचार असं बोल. मेरा नाम ये शिनचान है मैं शरारत से भरा बड़ी मुश्किल में पड़ी मेरी फैमिली नोहारा. ध्रुव इकडे बघ. पागल को पागल करता है जहाँ भी ये जाए. ध्रुव पागल बोल पागल. ध्रुव काय करतोय तू. धाव धाव. माल भिलाई राहत तुम्ही वाटत सर का. झालं का असं म्हण. जेवण झालं का बोला. शनोड्या इकडे बघ. काय चालू आहे इथे असं इतका पसारा. हा कोण उचलेल ते सगळं. उचला पटपट डब्यात टाका. हातात कशाला घालतोय तू. मुलगी आहे का. इकडे बघ मुलगी आहे तू. आता तुम्हीच सांगा आम्ही ब्लॉग कसं काय बनवत जाऊ. काय पागल आहे. पागल लोक काम करत नाही माझा डायरेक्ट. फायनली या दोघांनी मिळून पायाला पागल करून टाकलं. काय केलं तू सगळे बांगड्या फेकून दिला कुठे इतका पसारा. मेरा नाम शिनचान है मैं शरारत से भरा बड़ी मुश्किल में पड़ी मेरी फैमिली नोहारा पागल है पागल को पागल करता है जहाँ भी ये जाए जोर से नाचो हम तुम. काय होतं बघ कसं आहे तिथे गाणं शिनचान मधलं. हम तुम नाचो नाचो नाचो. तर माझं फेवरेट कार्टून तो शिनचान होतं म्हणजे अजून पण आहे. मी बघते अजून पण. आणि मला डोरेमॉन पण खूप आवडतो. माझे फेवरेट कार्टून शिनचान आणि डोरेमॉन हे दोन आहेत. जास्त तर सगळेच आवडतात पण जास्त फेवरेट ते तुमचे कमेंटमध्ये सांगा. हां आणि प्रिन्सेस सोफिया. आम्ही जेव्हा माझ्या मामाच्या घरी जायचो ना तेव्हा आधी आमच्याकडे टी व्ही नव्हती तर राजकोटला जायचो आम्ही सुट्टींमध्ये उन्हाळ्याच्या.
तेव्हा आम्ही ती प्रिन्सेस सोफिया बघण्यासाठी सकाळी 6 वाजता लागायची ती TV वर. तर आम्ही सकाळी 6 वाजता 5:30ला उठून बसायचो फक्त ती प्रिन्सेस सोफिया बघण्यासाठी. आजी आम्हाला शिव्या द्यायची की एवढं सकाळी तुमचं काय काम असतं, पण आम्ही फक्त आणि फक्त ती प्रिन्सेस सोफिया बघण्यासाठी एवढ्या सकाळी उठायचो. खूप फेवरेट होती आमची त्या टाइमला. दीदी तर अजून सुद्धा प्रिन्सेस सोफिया बघते युट्यूबवर. सगळे कार्टून माझे खूप फेवरेट आहेत. मी अजून सुद्धा कार्टून बघते. शिनचॅन कोणाकोणाला आवडतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला एक वेळेस मस्त शिनचॅनचं म्हणजे आउटफिट घ्यायचं आहे आणि तशूला मस्त शिनचॅन सारखं मस्त लुक करायचा आहे, व्हिडिओ बनवायचा आहे मला मस्त. आता मी शोला चेक करेल मी कपडे जर भेटले ना मस्त शूट करेल मी तशीच आता. दू एक नहीं बाहर दू दुनिया ही बदल दो मैं तो प्यारा सा चमत्कार हूँ का सपना हूँ जो आज बन चुका हूँ सच सब में मेरा सपना है कि सबके सपने सच में करूँ आसमां को छू लूं तितली बन उड़ूं या हेलीकॉप्टर हा 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 मैं हूँ एक उड़ता रोबो डोरेमोन मैं हूँ निंजा हथौड़ी. मी काहीच नाही दिलं त्यांच्याकडे, त्यांनी स्वतःच घेतलं. तर गाईज आता आम्ही ठेवतोय चहा. आम्ही दिवसभर हेच करत असतो, त्यामुळे म्हणजे ब्लॉगमध्ये फक्त चहा प्यायचं आणि तसं त्याच्यासोबत खेळायचंच कसं दाखवायचं. तर आज तुम्हाला आम्ही सांगतोय आम्ही का ब्लॉग बनवत नाही म्हणून आम्ही आज ब्लॉग बनवला आहे. कारण आमचं दिवसभर फक्त तसून त्यांच्यासोबत खेळायचं, चहा ठेवायची, जेवण करायचं, तसून त्यांच्यासोबत खेळायचं, चहा प्यायची. बघा असं आमच्या मागे 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 कुतू कुतू का बरं आता तसूची मिठूची मिठू छान आहे या नाही छान छान आहे बच्चू. काय प्रॉब्लेम झाला तुला? ऐसा होता है हमें इन बच्चों से आजादी दो. आजादी हम लेके रहेंगे. हमें घूमने की आजादी दो. हमें थोड़ी देर शांति से बैठने की आजादी दो. वो तो नहीं मिलने की अब. आई लव यू बोलूंगा. हा साल भी टाइम नहीं रडाल भी टाइम नहीं. दिवसभराचा पाऊस चालू आहे. डायरेक्ट म्हणजे बाहेर फिरायला म्हणजे डायरेक्ट काहीच नाही राहिलं. तसं ते डायरेक्ट बोलून गेले घरात राहून होणारे. एवढा पाऊस चालू आहे ना खूपच आहे. आपण ला 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 ला. आता गोल फिरा. ला 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 ला. टाळम 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 टाळम. अजून माऊ अजून अजून माऊ थकली आता. रिंगा रिंगा रोजीस करून थकली मग. धिंगा धिंगा धिंगा. तटकशील ना. चांगलं मग मोबाईल नाही ध्रुव इकडे बाग. काय करतोय बाहेर? इकडे बाग. मामाची वाट बघतोय तो. काय चालू दोनला पाडा ना म्हणतो कॅमेरा देखी. इतला बदमाश झालेत ना. बदमाश भाई ये क्या हो रहा भाई. भाई क्या हो रहा है भाई? इतनी बड़ी मुसीबत गोले पड़ गई. दिवसभर परेशान करतेस या गुंडा छोटा गुंडा.
दो परेशानी आहे बाई. हे नको ते नको आहे, हे नको ते. फटके देऊ फटके हो देऊ का? पप्पी देऊन दे. बाय गाईज, बाय गाईज. मला जर वाटलं असेल की आम्ही दिवसभरात काही ना काही काम केलं असेल तर काहीच नाही. आणि फक्त यांना असं पकडून पकडून फिरतो. मम्मीच कामं करते घरातली. तशी बाय गाईज. डेस्पासिता. तशू बाय गाईज. नो डाईज. बाय गाईज. पप्पी कोण देईल? बाय गाईज. बाय गाईज. बस. चला मग आता जेवण वगैरे झालं. बाय बाय, गुड नाईट. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तो पण जल्दीच करते मी. तोपर्यंत बाय बाय.